विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून करत असतात। त्याच्यामध्ये मग हा दहीहंडी उत्सव साजरा करणे असेल किंवा पलीकडे शिवमंदिर बांधणं असेल किंवा आपल्या श्रीराम चौकामध्ये प्रभू रामांचा पुतळा उभा करण्याचं काम असेल, त्याचप्रमाणे वारकऱ्यांच्यासाठी त्या ठिकाणी एक पंढरीचं सगळं शिल्प तयार करण्याचं काम असेल, अशी महाराष्ट्राची आणि भारताच्या संस्कृतीची विविध पाऊलखुणा जपण्याचं काम नानांच्या आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून अविरतपणे चालू आहे। आणि या सर्वांमध्ये ते इथल्या सर्व नागरिकांना सामावून घेतात। या सांस्कृतिक चळवळीमध्ये ते सर्वांना बरोबर घेतात। हे नानांच्या स्वभावाचं वेगळेपण आणि वैशिष्ट्य आहे। नानांनी असेच वेगवेगळे उपक्रम ज्याच्यामधून आपल्या सर्वांना एक सांस्कृतिक मोठी चळवळ उभी करता येईल असं काम त्यांच्या आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या हातों व्हावं असं आपल्या सर्वांच्या वतीनं मी भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना करतो। पुन्हा एकदा आलेल्या सर्व गोपाळ भक्तांचं मनापासून स्वागत करतो आणि सर्वांना दहीहंडीच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला या ठिकाणी उपस्थित आहेत। अश्विनीताई वाघ। 1988 साली 3 किलो तांदळावर सुरू झालेला हा प्रवास आता स्वामींच्या कृपेने वटवृक्षात रूपांतर झालंय आणि दररोज लाखो भाविक या अन्नछत्रात अन्न ग्रहण करतात आणि याच्यासारखं महान कार्य कुठलंच नाही। मी माननीय जन्मेजय राजे विजयसिंहराजे भोसले यांचं स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आणि श्री स्वामी प्रतिष्ठान ठाणे यांच्यातर्फे आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।